वेलकम माय डियर स्टुडंट. चला, आज आपण इंजिनिअरिंग M2चं सेकंड लेक्चर घेतोय. पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सगळे फॉर्म्युले सांगितले. आता दुसऱ्या लेक्चरमध्ये जो मेन टॉपिक आहे तुमचा रिडक्शन फॉर्म्युला, ते रिडक्शन फॉर्म्युल्याचे एक्झाम्पल आपण सोडवणार आहे. त्यातला सुरुवातीचा जो बेसिक चॅप्टर आहे त्याच्यामधला किंवा बेसिक जे टॉपिक आहे तो म्हणजे तुमचा फॉर्म्युला. फॉर्म्युला कुठला? sin⁻⁶ पॉवर असेल, sin⁻⁵ पॉवर असेल तर त्यासाठीचा कुठला आहे. तर त्या टॉपिक मधला जे बघा, पहिल्यांदा एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला इथं असं आलं, लिमिट याच्यामध्ये कंपल्सरी 0 to π/2च पाहिजे तर आणि तरच तो फॉर्म्युला वापरता येतो. मग इथं sin⁻⁶ समजा 6 पॉवर दिली, थीटा आणि डी थीटा, आपल्याला हे आन्सर काढायचं आहे. मग लक्षात ठेवायचं, जर ह्याची पॉवर इव्हन आली तर शेवटी इंटू π/2 घ्यायचं आणि ऑड आली तर इव्हन घ्यायचं. त्यामध्ये पण साइन आणि कॉसला दोघांना सेमच वापरायचं. म्हणजे काय बघा, इथं 6 आलंय, सोडवायचं कसं? हा 6 घ्यायचा, वरती त्याच्यातून ऑड नंबर मायनस करायचे. म्हणजे 6 - 1, 6 - 3 आणि 6 - 5. आता 6 - 7 येणार आहे, पण या पॉवर पेक्षा मोठा नंबर मायनस करायचा नाही, म्हणून तिथं काय येणार? 5 पर्यंतच येणार ऑड नंबर. खाली काय करायचं? तो 6 ॲज इट इज लिहायचा आणि त्याच्यातून आता वरती ऑड आणि खाली इव्हन नंबर मायनस करायचे. म्हणजे 6 - 2 तो ॲज इट इज लिहायचा. नंतर 6 - 4 येईल. आता 6 - 6 करायचंय, पण 6 - 6 उत्तर काय येणार? 0. ते चालत नाही. म्हणजे तो नंबर किंवा त्याच्यापेक्षा अगोदरचा नंबर आहे तिथपर्यंतच ते मायनस करायचं. आणि जर ही व्हॅल्यू इव्हन असेल तर शेजारी इंटू काय करायचं? π/2 घ्यायचं. तुम्हाला हे बऱ्यापैकी थोडं सोपं वाटलं असेल रोजचं शिकवताना, पण ह्याच्यावरती जे एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल थोडेसे अवघड आहेत. मग हे पुढे सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला. 6 मधून 1 गेल्यानंतर 5, नंतर 3, 6 मधून 5 गेल्या 1, नंतर खाली 6, 6 - 2 4, 6 - 4 2 इंटू π/2. मग ह्याचं सिम्प्लिफिकेशन करायचं आणि फायनल आन्सर काढायचं. कसं? ते आपण फायनल ह्याच्यात, हे काय तुम्हाला एक्झाम्पल असं विचारणार नाहीत, पण हे फॉर्म्युले आणि हे कसे वापरायचे पुढं त्याच्यासाठी अगोदर हा फॉर्म्युला शिकून घ्या. त्याच्यानंतर ह्याच्यातला दुसरा फॉर्म्युला, समजा 0 to इथं π/2, इथं cos⁵ थीटा आलं. समजून घ्या, साइन आणि कॉसची प्रोसेस सगळ्याची सेम आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, पहिली लिमिट 0 to π/2 पाहिजे, आणि दुसरी गोष्ट अशी की जर इव्हन असेल तर इंटू π/2 घ्यायचं, ऑड पॉवर आली तर फक्त तिथं 1 घ्यायचं. म्हणजे आता ह्याचं जर सोडवायचं असेल तर मला इथं 5 - 1, 5 - 3 अपॉन, आता 5 - 5 नाही करणार कारण काय होतंय? 0 येतंय, ते आलं नाही पाहिजे. आणि खाली 5 तसाच लिहायचा, त्यातनं इव्हन मायनस करायचे. 5 - 2, 5 - 4. आता 5 - 6 पण चालणार नाही कारण 5 पेक्षा मोठा नंबर येतोय. 5 हा कसा आहे? इव्हन आहे, सॉरी ऑड आहे. मग ऑड असेल तर इथं काय करायचा? 1 घ्यायचा, आणि इव्हन असेल तर π/2 घ्यायचं. पुढे हे पण सिम्प्लिफाय करता येते आपल्याला. इथं 4 राहील, 5 मधून 3 गेल्यावर 2 राहील, खाली 5, 5 मधून 2 गेल्यावर 3, 5 मधून 4 गेल्यावर 1 इंटू इकडचा 1. मग हे काय जे येईल ते तुमचं उत्तर शेवटी लिहा. वरती 4 × 2 8 आणि खाली 15 येईल. झालं आन्सर. म्हणजे असं काढायचंय, पण हा फॉर्म्युला कसा यूज करायचा हे कळलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, समजा आणखीन काही घेऊ शकता तुम्ही. 0 to π/2 घेतलं, समजा इथं sin⁻⁵, हे दोन महत्वाचे आहेत आपल्याला, हे लागणार आहेत पुढच्या 5व्या आणि 6व्या युनिटमध्ये. sin² आणि cos², दोघांचं पण उत्तर सारखंच येतं, म्हणून मी दोघांचं एकत्रच लिहितो. याचा असू द्या किंवा याचा असू द्या, या दोघांचं उत्तर बघा सेम प्रोसेस. वरती ऑड मायनस करायचे, मग 2 - 1 येईल. आता 2 - 3 होणार नाही कारण मोठी संख्या. खाली 2 तसंच लिहा. आता इव्हन मायनस करायचं, मग 2 - 2 ते पण 0 येत आहे, ते पण करायचं नाही, एवढी स्टेप. आणि हे जर इव्हन आहे पॉवर दोघांची 2 2, म्हणजे इथं काय करायचं? इंटू π/2 घ्यायचं. मग 2 मधून 1 गेल्यावर 1 राहिला, इंटू इकडचा π, आणि खाली 2 × 2 4, म्हणजेच ह्याचं उत्तर π/4 राहिलं. म्हणजे कायम लक्षात ठेवायचं, आता 0 to π/2 sin² किंवा 0 to π/2 cos² असेल तर डायरेक्ट त्याचा आन्सर काय आहे? π/4. हे डबल ट्रिपल इंटिग्रेशन मध्ये आपल्याला लागणार आहे, म्हणून आत्ताच तुम्हाला व्यवस्थित सांगितलंय. त्याच्यानंतर हे झालं तुमचं कसं? जर लिमिट तुमचं 0 to π/2 दिलं तर मग काही गरजच नाही, पण जर लिमिट 0 to π/2 नाही दिलं तर त्यावेळेस काय प्रोसेस करायची हे आलं लक्ष सगळ्यांच्या. आता बघा, जर त्यातला पहिला आहे, तुम्हाला लिमिट 0 to π दिलं आणि इथं sin⁻⁵ मी जनरल मध्ये n⁻θ dθ घेतो. याचं उत्तर आपल्याला कधी काढता येतं? या फॉर्म्युल्याने लिमिट π/2 असेल तर. इथं काय आलंय? π आलंय. मग काय करायचं? हे जे 0 to π आहे त्याला 0 to π/2 करायचं. मी डिवाइडला 2 घेतलं, मग इथं मल्टिप्लायला 2 घेऊन टाकायचं. मग इकडं काय आहे? sin⁻⁵ dθ. आता ज्यावेळेस तुम्ही साइन साठी हा फॉर्म्युला वापरता त्यावेळेस तुमचं n म्हणजे ह्या साइनची पॉवर
काही पण असू द्या, इव्हन असेल चालती, ऑड असेल चालती, सगळीकडे हा फॉर्म्युला यूज होतो. पण बघा, n तुमचा काही पण असू द्या म्हटलंय, पण जर हे आन्सर तुम्ही कॉस साठी वापरला फॉर्म्युला, म्हणजे कॉस रेस टू n थिटा डी थिटा असेल, आणि ह्याचं जर तुम्हाला सोडवायचं असेल आणि ह्याला तुम्ही डिवाइड बाय 2 केलं, इथं मल्टिप्लाय बाय 2 केलं, इंटू इथं कॉस n थिटा डी थिटा केलं, चालतंय. पण हे कधी यूज करू शकता? फक्त n तुमचा इव्हन असेल तर आणि तरच. जर n तुमचा इव्हन नसेल म्हणजे ऑड असेल तर ह्याचं उत्तर डायरेक्ट 0 लिहून टाकायचं. कधी रे? n ऑड असेल तर. म्हणजे तुम्ही म्हणाल कसं सर? तर बघा, जर समजा इथं 0 टू पाय आलं, कॉस क्यूब थिटा असेल डी थिटा, बघा लिमिट 0 टू पाय, पॉवर ऑड आहे, उत्तर डायरेक्ट 0 लिहायचं. समजा इथं 0 टू तुम्हाला पाय आलेलं आहे, साइन रेस टू इथं 15 थिटा डी थिटा, 15 म्हणजे कसं आहे रे? ऑड आहे, त्याचं उत्तर डायरेक्ट 0 लिहायचं. पण जर पॉवर वेगळी असेल, म्हणजे समजा 0 टू पाय आलेलं आहे, इथं कॉस रेस टू 4 थिटा डी थिटा आहे, मग ह्याचं सोडवताना 2 इंटू 0 टू पाय बाय 2 करायचं, आणि कॉस रेस टू 4 थिटा डी थिटा. आता ह्याचं उत्तर हे पुढचं जे आहे ते या मेथडने सोडवायचं, जे येईल ते तुमचं आन्सर. पण ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? साईनला ऑड इव्हन चेकच करायचं नाही, पण कॉसला काय करायचं? ऑड इव्हन चेक करायचं. त्याच्यानंतरचं बघा, पुन्हा त्याच्या पुढचं आहे 2 पाय. जर तुमचं लिमिट 0 टू 2 पाय आलं, इथं साइन रेस टू n थिटा डी थिटा असं असेल, साइन रेस टू n थिटा, तर इथं मात्र तुम्हाला ऑड आणि इव्हन चेक करायचंय. आता 2 पायला तुम्हाला कशाने डिवाइड करावं लागेल? तेव्हा पाय बाय 2 येईल, 4 ने डिवाइड करावं लागेल, म्हणजे इथं पाय बाय 2 तयार होईल. मग ह्याला मी 4 ने डिवाइड केलं, मग इथं पण मल्टिप्लायला 4 घ्यायचं. मग ह्याचं काय करणार? हे साइन रेस टू n थिटा डी थिटा आहे असं घ्यायचं. पण हे पण कधी वापरायचं? आता n इव्हन असेल तर, नाहीतर डायरेक्ट उत्तर 0 लिहायचं. कधी? n तुमचा ऑड असेल तेव्हा. म्हणजे साईनला ऑड इव्हन चेक करायचं नाही, पण कधी? 0 टू पायच्या वेळेस. पण साईनला ऑड इव्हन चेक करायचं, पण कधी? 0 टू 2 पाय असेल तेव्हा. सेम फॉर्म्युला कॉससाठी पण अप्लाय होतो. मग ह्याचा कॉसचा जरी फॉर्म्युला तुम्हाला बघायचं म्हटलं तर ह्याचा बघा, इथं दिसतंय का? बघा, इथं तुमचा जो आहे कॉससाठी पण सेम फॉर्म्युला, 0 टू 2 पाय, इथं कॉस रेस टू n थिटा डी थिटा, हे पण असंच होणार. इथं 0 टू पाय बाय 2, इथं 4 मल्टिप्लायला घ्यायचं आहे, दिसतंय का? बघा, आणि त्याच्यामध्ये काय येणार? इथं कॉस रेस टू n थिटा डी थिटा, हे पण कधी वापरायचं? n इव्हन असेल तेव्हा. आणि अदरवाईज ह्याचं उत्तर काय करायचं? 0 घ्यायचं. कधी? n तुमचा ऑड असेल तर. म्हणजे कॉस साठी तुम्हाला पाय असेल किंवा 2 पाय असेल, दोन्ही वेळेस ऑड इव्हन चेक करायचंय. पण साईनच्या वेळेस पाय असेल तर ऑड इव्हन बघायचं नाही, डायरेक्ट उत्तर लिहायचं, नाही तर भरपूर कन्फ्युजन होतं. आपण गायगायमध्ये लगेच इथं ऑड दिसलं की 0 करायला बघतो, पण ते कॉस साठी करू शकतो, साईनसाठी नाही. आणि साईनला कुठं? 0 टू 2 पायला तुम्ही ऑड इव्हन चेक करू शकता, बाकी 0 टू पायला ऑड इव्हन चेक करायचं नाही. हे बेसिक फॉर्म्युले झाले. फॉर्म्युला हा असा वापरायचा, लिमिट जर 0 टू 2 पाय किंवा 0 टू पाय आलं तर त्याला निम्म करायचं, पण कधी? कॉस साठी ऑड इव्हन दोन्हीकडे बघा. साईनला इथं ऑड आणि इव्हन काही चेक करू नका, आणि इथं 2 पाय असेल तर साईनला पण ऑड आणि इव्हन चेक करायचं. हे झालं तुमचा पहिलं बेसिक फॉर्म्युले. व्हिडिओ 1 मिनिट स्टॉप करा आणि तुम्ही लिहून घ्या, ठीक आहे? मी पुढचा टॉपिक घेतो, तुम्ही थांबवायचा व्हिडिओ आणि लिहून घ्यायचं तुमच्या ह्या मोबाईलवरती. आता बघा, मग ह्याच्यावरतीच आधारित आता दुसरा आणखीन एक फॉर्म्युले. हे पाहिलं आपण फक्त साईनचा, हेच पाहिलं आपण फक्त कॉसचा. पण साइन आणि कॉसचे पॉवर जर एकत्र आली मल्टिप्लाय मध्ये, तर त्यावेळेस कसं काढायचं त्याचं आपल्याला बघायचं आहे. मग आता ते एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. बघा पुढचा, जर समजा इथं 0 टू पाय बाय 2 आलं, इथं साइन रेस टू 4 थिटा आहे आणि कॉस रेस टू 6 थिटा आहे. आता असं आलेलं आहे. मग आता ह्यांचं पण सॉल्व करायचं आहे. मग ह्यांचं सॉल्व करताना कसं? आतापर्यंत एकटाच येत होता किंवा हा एक यायचा, आता दोघं आले, मग काय करायचं? हा 4 - 1 आहे तसंच करायचं. 4 - 3, आता 4 - 5 काय होणार नाही. आता दुसरी पॉवर घ्यायची, 6 आहे, मग त्या 6 मधून ऑड मायनस, 6 - 1, 6 - 3 आणि 6 - 5 अपॉन. आता फक्त अपॉनला बदललं. अपॉनला काय करायचं? दोघांची ॲडिशन करायची. 4 + 6 किती रे? 10. तो तसाच लिहा. आता त्या 10 मधून -2, 10 मधून -4, 10 मधून -6 होईल, 10 मधून -8 होईल. आता 10 मधून 10 मायनस नाहीत होणार, म्हणजे वरती काय करायचं? एकट्याचं ऑड मायनस करायचं, खाली दोघांच्या ॲडिशन मधून इव्हन मायनस करायचे. आणि ह्यानंतर इथं इंटू मध्ये काय करायचं? पाय बाय 2 घ्यायचं. पाय बाय 2 कधी घ्यायचं? दोघं पण
इव्हन असतील तर π/2 घ्यायचं, दोघातला एक जरी ऑड असेल तर π/2 घ्यायचा नाही. म्हणजे बघा दुसरं एक्झाम्पल असं असेल 0 to π/2, समजा sin रेस टू इथं 6 थिटा दिलंय आणि cos क्यूब थिटा दिलंय d थिटा. आता इथं एक ऑड आहे म्हणजे शेवटी π/2 घ्यायचा नाही. मग ह्याचं कसं सिम्प्लिफाय होणार, 6 - 1 6 - 3 6 - 5 सोबत काय 3, मग 3 - 1, आता 3 - 3 करायला गेलं तर 0 येणार. मग खाली काय करायची, दोघांची ऍडिशन करायची. कोणाची, 6 + 3 किती होत आहे रे 9, आणि त्यातनं इव्हन मायनस करायचे. 9 - 2 9 - 4 9 - 6, आता 9 काय होणार 8 होणार, आणि बाकीचं काय होणार नाही. पण या दोघांमध्ये हा काय ऑड आहे, मग इथं काय करायचा 1 घ्यायचा. ह्याच्या पुढे हे सिम्प्लिफाय करायचं आपल्याला, हे काय ब्रॅकेट सिम्प्लिफाय करून फक्त गुणाकार भागाकार करायचा. इथं पण तेच आहे, पण ऑड काय इव्हन असताना काय करायचं ते सांगितलं. बर, आता हे पण फॉर्म्युले कधी वापरले रे तुम्ही, साइन आणि कॉस आणि लिमिट 0 to π/2 असेल तर. पण जर पुन्हा लिमिट 0 to π/2 नसेल तर त्याला ॲडिशनल रिझल्ट म्हणून तुम्हाला पुढचा टॉपिक देतो. कधी, जर समजा तुमचं लिमिट 0 to π असेल आणि इथं साइन रेस टू समजा m थिटा घेतला आपण जनरलमध्ये, आणि कॉस रेस टू n थिटा घेतलं, d थिटा असं घेतलं. म्हणजे बघा साइनची आणि यांची पॉवर खूप महत्वाची. त्याच्यामध्ये मी मगाशीच तुम्हाला सांगितलेलं, जर 0 to π आणि साइन रेस टू n थिटा d थिटा असेल तर ह्याची पॉवर बघायचीच नाही ऑड आहे का इव्हन, डायरेक्ट करायचं 0 to π/2 2. मग इथं पण साइन आलाय, लिमिट π, ह्या साइनची पॉवर बघायचीच नाही ऑड आहे का इव्हन. पायच्या वेळेस फक्त बघायचा कोण, कॉस, कारण कॉसला आपण शिकलोय जर ऑड असेल तर 0 आणि इव्हन असेल तर निम्म करायचं. मग आता ह्याचं हे आणि हे दोघांचं पण निम्म कधी होईल, इथं 2 आणि 0 to π/2, तर तेव्हाच होईल साइन रेस टू m थिटा कॉस रेस टू n थिटा d थिटा. हे कधी शक्य आहे, ह्या m काही असू द्या पण n तुमचा ऑलवेज इव्हनच पाहिजे तरच. जर n तुमचा ऑड असेल तर डायरेक्ट ह्याचं उत्तर डायरेक्ट 0 लिहून टाकायचं. कळतंय का मी काय सांगतोय, बघा m ची पॉवर ऑड असेल इव्हन असेल काही घेणं देणं नाही, कधी 0 to π ला, पण n काय पाहिजे इव्हनच पाहिजे तरच ह्याचं निम्म होतंय, आणि n जर ऑड असेल तर डायरेक्ट सगळंच उत्तर 0 होतंय. आलं लक्षात. त्याच्या पुढचा फॉर्म्युला राहिला 0 to 2π चा. मग इथं पण तसंच 0 to 2π साइन रेस टू m थिटा कॉस रेस टू n थिटा इंटू d थिटा. 2 थिटाला आपण साइनला पण कॉसला पण पाहिलंय, म्हणजे इथं जर 0 to 2π असेल, इथं साइन n थिटा असेल तर आपल्याला n चेक केलेला आपण, इव्हन असेल तर उत्तर आणि ऑड असेल तर 0, आणि कॉसला तर दोन्हीकडे पण पाहिलंय. मग आता 2π वेळेस ह्या दोघांची पॉवर जर इव्हन असेल, दोघांची पण म्हणतोय, इथं फक्त nच पाहिजे होता पायच्या वेळेस, पण 2π वेळेस काय करायचं, इथं 4 घेऊन 0 to π/2 करायचं. इथं साइन रेस टू m थिटा कॉस रेस टू n थिटा इंटू d थिटा. हे कधी करायचं, जर m आणि n दोघं पण काय पाहिजेत इव्हनच पाहिजेत, आणि अदरवाईज हे काय येणार 0 येणार. कधी, m ऑर n म्हणतोय मी, ऑर शब्दाला खूप महत्वाचं आहे. दोघांपैकी एक जरी तुमचा ऑड असेल तरी उत्तर 0 लिहायचं, आणि इथं फक्त n ऑड असेल तर 0 लिहायचं. पण इथं m जरी ऑड असेल तरी पण 0 लिहून टाकायचं, आणि दोघं ऑड असतील तरी पण 0 लिहायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, मी फक्त 0चे एक्झाम्पल घेतो, किंवा बघा समजा इथं 0 to π दिलंय, साइन रेस टू 5 थिटा आहे आणि कॉस रेस टू इथं 4 थिटा d थिटा आहे. आता ह्याचं सिम्प्लिफाय काय होणार, इथं हे काहीच बघायचं नाही पायच्या वेळेस, फक्त हे बघायचं हा इव्हन आहे. इव्हन आहे म्हटलं मी इथं 2 घेणार, इकडे 0 to π/2 पण घेणार. साइन रेस टू 5 थिटा कॉस रेस टू 4 थिटा d थिटा. आता हे झालं तुमचं सिम्प्लिफाय. कशामुळे, कॉसची पॉवर इव्हन आहे, लगेच करायचं. साइन काय पण असू द्या, साइनचा आपला संबंध नाही. पण जर ह्याच्यामध्ये 0 to π साइन रेस टू इकडं समजा 4 थिटा आहे, पण कॉस रेस टू 3 थिटा आहे d थिटा आहे, तर ह्याचं उत्तर डायरेक्ट 0 लिहिणार. का, तर कॉसची जी पॉवर आहे ती काय आहे रे ऑड आहे. कॉस ऑड आला की 0 लिहून टाकायचं 0 to π मध्ये, साइनचं काही बघायचं नाही. आणि 2π वेळेस पण तसंच. मग 0 to 2π ला बघा, साइन रेस टू इथं समजा 4 थिटा आहे, कॉस रेस टू 6 थिटा आहे, d थिटा आहे. मग ह्याचं सिम्प्लिफाय होणार, काय होणार 4 इंटू 0 to π/2, हे तसंच ठेवायचं 4 थिटा कॉस रेस टू 6 थिटा. हे कधी होतं शक्य, ह्या दोघांची पॉवर इव्हन असेल तर. पण जर दोघांपैकी एक जरी ऑड असेल, समजा इथं साइन रेस टू 5 थिटा आहे आणि कॉस रेस टू 6 थिटा आहे d थिटा आहे, ह्याच्यात हा जरी ऑड आला किंवा हा जरी ऑड आला किंवा दोघं पण ऑड आले तरी उत्तर काय करायचं 0 घ्यायचं. म्हणजे हे कन्फ्युजन होऊ नये.
कारण हे असे तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युले येणार नाहीत. आमच्या वेळेस हे MCQ होतं ह्या चॅप्टरवरती, म्हणजे तुमची आमची MCQ ऑनलाईन एक्झाम व्हायची. तसं आता नाही, आता तुम्हाला थेरीच आहे. थेरीमध्ये काय हे सोडवा म्हणून येणार नाही, एखादं दुसरं एक्झाम्पल पण येईल, पण जास्त ह्याच्यावरती एक्झाम्पल नसतं. पुटिंग केल्यानंतर अशा फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल कन्वर्ट होतं, मग त्याच्यानंतर सॉल्व्ह करायचं आहे. तरी पण हे लक्षात यावं, समजावं म्हणून पुन्हा व्हिडिओ 1 सेकंदात स्टॉप करा थोडा वेळ आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय का बघा. तरी पण काय डाऊट आला, अडचण आली तर लगेच मला मेसेज करा, फोन करा, तुम्हाला सगळं पुन्हा डाऊट सेपरेट व्हिडिओ करून सोडून देईल. ठीक आहे. आता याच्यावरचे मग मेन एक्झाम्पल बघा, जे इथून मागे विचारलेले आहेत आणि याच्या पुढेही विचारू शकतात. 100% मी जेवढे नोटबुकमध्ये देईल आता किंवा जेवढे तुम्हाला शिकवल लेक्चरमध्ये, त्याच्या बाहेरचं फायनल पेपरला एक्झाम्पल येणार नाही. गॅरंटी देऊन सांगतो. तुमच्या पुस्तकात कितीही एक्झाम्पल असू द्या. आता मागच्या वर्षी विचारलं असेल, जर मी सांगितलं तुम्हाला नाही येणार तर येणारच नाही, आणि जर नाही सांगितलं तुम्हाला येणार म्हटलं तर ते 100% येणार. त्याच पद्धतीने अभ्यास करायचा. आता बघा, या नोट्स माझ्या 2000 त्यावेळेस काढलेल्या आहेत, हे अशा आता, आणि त्या तुम्हाला आत्ता पण तुमच्या सिलेबसमध्ये ॲज इट इज आहे. त्यातले आणि यातले आत्ता मिळून मी स्वतः अभ्यास करून जे काय महत्त्वाचं आहे तेवढं सगळं तुम्हाला दिलेलं आहे. एक्झाम्पल येईल तुम्हाला सॉल्व 0 to इथं 2π दिलं आहे, sin⁻⁶x cos⁻⁶x आणि इकडं dx, तर इथं 4x आहे. आता बघा, हे एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचं आहे. या एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे, त्यांनी x दिलं, तुम्ही म्हणाल सर थिटा म्हणून सांगितलंय आणि इथं एक्सचं एक्झाम्पल घेताय. तसं काय नाही, व्हेरिएबल काही येऊ शकतो. आता इंजिनिअरिंगला मोठे झालात तुम्ही. फक्त नियम काय सांगतो आपला, हा फॉर्म्युला कधी वापरणार आपण, लिमिट 0 to π/2 पाहिजे. इथं काय आलंय रे, 0 to 2π आलंय, मग काय करणार मी, 4 घेणार. पण हे कधी घेऊ शकतो, दोघांची पॉवर इव्हन असेल तर. हा 6 आहे, हा 4 आहे, दोघं इव्हन आहेत. पुढं 4 घ्यायचा, इथं π/2 लिहायचं, sin⁻⁶x cos⁻⁴x dx. आता ह्याच्या पुढचं हे सॉल्व करा, मग इथं 4 बघा, मग वरती काय करायचं, ऑड मायनस 6 - 1 6 - 3 6 - 5. त्याच्या पुढच्या 4चं 4 - 1 4 - 3. आता 4 - 5 होणारच नाही. खाली दोघांचं काय करायचे, ॲडिशन 6 + 4 10. आपण सोडवलं हे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये. आता बघा 10 - 2 10 - 4 नंतर 10 - 6 आणि 10 - 8 हे विचारलेलं याच्या अगोदर. आता दोघं पण इव्हन आहेत म्हणून इंटू काय करायचं रे शेजारी, π/2 घ्यायचं. दोघांमध्ये एक जरी ऑड असेल तरी 1 घ्यायचं. मग आता बघा ह्याच्या पुढं हा 4, ह्याचं सिम्प्लिफाय करताना काय करणार, 6 मधून 1 मायनस झाल्यानंतर 5 राहिले, इकडे 3 राहिलं, 1 राहिलं. 4 मधून 1 गेल्यानंतर 3, 4 मधून 3 गेल्या 1 इंटू 4 मधून 3 गेल्या 1 इंटू इकडचा काय पाय अपॉन खाली बघा 10 इंटू इथं 8 6 4 आणि 2 यांचं मायनस केलं आणि शेवटचा इथला पाय अपॉन 2चा 2 आहे. काय होतंय बघा सिम्प्लिफाय करताना, हा 4 या 4ला कॅन्सल, हा 3 इंटू 1 3 2 6 नंतर बघा नाही होत आहे आता. मग इथं 5 इंटू 3 किती आलं रे 15 इंटू सोबत पाय अपॉन खाली मल्टिप्लिकेशन बघा 8 8 2 16 16 2 32 32 2 64 गुणुले 10 640 येईल. पुन्हा बघा 5 ने भाग जाईल याला किंवा वरती जरी घालवलं असतं तरी चालत होता. 5 त्रिक 15 आणि खाली 5 ने भाग घालवल्यानंतर बघा 5 1 5 राहिला 1 14 झाले 5 2 10 4 राहिलं 40 झालं 5 8 40 म्हणजे 3 पाय अपॉन 128 हे तुमचं फायनल आन्सर झालं. कधी 0 to 2π लिमिट लाईन. ठीक आहे, हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. व्हिडिओ थांबवून लिहून घ्या. त्याच्याच नंतरचं सेकंड एक्झाम्पल बघा, आलं लक्षात, लिहून घेतलं. हां आता पुढचं एक्झाम्पल बघा. पुढच्या याच्यामध्ये काय दिलेलं हे खूप महत्त्वाचं आहे, खूप वेळेस विचारलेलं आहे आतापर्यंत एक्झाम्पल, यावेळेस पण विचारू शकतात. 0 to π x इंटू sin⁻² इथं 7x आणि cos⁻4x इंटू dx आहे. आता इथं थोडं वेगळी मेथड वापरायची बघा. तुम्हाला 12वी मधला इंटिग्रेशन मधला पार्ट होता, त्याच्यामध्ये तुम्ही एक प्रॉपर्टी पाहिली होती. इथं लिमिट 0 to a f(x) इंटू dx असेल तर तुम्ही इथं 0 to a f(x) च्या जागेवरती a - x रिप्लेस करू शकत होता. दोन्हीचं आन्सर एकच सेमच येतं. तसंच इथं पण ती प्रॉपर्टी वापरायची. x च्या जागेवरती काय करायचं, π - x करायचं. मग बघा i = इथं 0 to π, इथं x आहे त्याची व्हॅल्यू π - x, sin 7 x ची व्हॅल्यू π - x, cos⁻4 x ची व्हॅल्यू π - x इंटू dx.
मग आता बघा हा 0 to पाय किंवा ह्याच्या अगोदर साइन पाय मायनस एक्स याचं उत्तर आणि इकडं कॉस पाय मायनस एक्स याचं उत्तर. पायला बदलतं, पायला चेंज होतं. पायला चेंज होतं म्हणजे काय होणार रे, साइनचं कॉस होईल. हां बघा तुम्हाला मी इकडे साईडला सांगतो आणखीन, ही जर रेशो असतो तुमचा इकडं 0 π/2 आणि इकडं पाय आणि इकडं 3 π/2 आणि इकडं 2 पाय. ह्या π/2 असतो त्या π/2 ला चेंज होतं, π/2 किंवा 3 π/2. पण पाय असेल तर चेंज होत नाही. चेंज होत नाही म्हणजे काय रे, साईनचं साईनच राहतं, कॉसचं कॉसच राहतं. म्हणजे बघा हे साइन पाय मायनस एक्स म्हणजे साइन एक्सच येणार आणि हा दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये तो पॉझिटिव्ह असतो. लक्षात ठेवायचं 11वी मधलं तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीमध्ये 11वी 12वी मध्ये इथं ऑल पॉझिटिव्ह, इथं साइन आणि कोसेक हे दोघं पॉझिटिव्ह असतात. इथं टॅन आणि कॉट हे दोघंच पॉझिटिव्ह येतात आणि इथं कॉस आणि सेक हे दोघं पॉझिटिव्ह येतात. मग आपला कोण आहे, हा साइन आहे. साइन काय येणार दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये म्हणून पॉझिटिव्ह, पण हा काय आहे कॉस आहे. मग कॉस दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह येतो म्हणजे ह्याचं उत्तर मायनस कॉस एक्स आहे. मग आता बघा व्हॅल्यू टाकल्यानंतर इथं 0 to पाय, हां मग इथं पाय मायनस एक्स येणार. नंतर साइन इथं साइन एक्सच आहे त्याचं उत्तर, त्याची पॉवर 7 आहे, ह्याची पण पॉवर 7. इकडं काय आहे मायनस कॉस एक्स आहे, त्याची पॉवर 4 आहे, ह्याची पण पॉवर 4 येणार. मग काय करायचं, हे आय इज इक्वल टू पुन्हा आणखीन ॲज इट इज लिहितो मी 0 to पाय. आता इथं काय आहे, हा पाय मायनस एक्स साइन रेस टू 7x इंटू मायनसची पॉवर इव्हन असेल तर ते प्लसच होणार म्हणून कॉस रेस टू 4x येईल. आता या दोघांनी किंवा ह्या तिघांनी या दोघांना मल्टिप्लाय करायचं आणि सेपरेट लिमिट द्यायचं. मग आय इज इक्वल टू बघा 0 to पाय, हा इंटू पहिला पाय इंटू हे सगळं साइन रेस टू 7x कॉस रेस टू 4x इंटू dx मायनस साइन, पुन्हा इंटिग्रेशन ह्याला सेपरेट द्या. 0 to पाय कोण आहे तो x इंटू साइन रेस टू x कॉस रेस टू 4x इंटू dx. आता बघा ही व्हॅल्यू कोणाची रे, थोडं जुन्यांकडे लक्ष द्यायचं, जुन्यांना विसरायचं नाही. ही व्हॅल्यू कोणाची, आय इज इक्वल टू, त्याच्या जागेवर आय इज इक्वल टू रिप्लेस करायचं. हे पण तुम्हाला पाहिजे असेल तर आधी लिहून घ्या तुम्ही. मग बघा इथं काय आहे, हे आय इज इक्वल टू, हा पाय कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर. आता इथं पुन्हा काय आहे 0 to पाय, 0 to पायला आपल्याला फॉर्म्युला वापरता येतो का, नाही येत. मग काय करायचं 0 to पायच्या ऐवजी इथं π/2 करायचं, त्याच्या बदल्यात इथं 2 घेणार. हे कधी शक्य आहे, कॉसची पॉवर इव्हन असेल तर. मग इथं कॉसची पॉवर काय आहे, इव्हन आहे, मग आपण ते करू शकतो. म्हणून मी इथं साइन रेस टू 7x आणि कॉस रेस टू 4x इंटू dx मायनस ही व्हॅल्यू कोणाची, आय तिथं टाकली. हे लक्षात आलं, त्याच्यासाठीच आधी फॉर्म्युले शिकवलेले. मग आता बघा तो मायनस आय अलीकडे घ्या, आय प्लस आय होईल. इथं 2 पाय आहे, इकडं 0 to π/2. आता त्याचा डायरेक्ट आन्सर काढू शकतो. बघा त्याचा आपला फॉर्म्युला 7 - 1 7 - 3 7 - 5. इकडं पुन्हा 4 - 1 4 - 3. खाली काय येणार आहे, दोघांचे ॲडिशन 4 + 7 11 11 - 2 11 - 4 11 - 6 11 - 8 आणि 11 - 10. दोघं इव्हन असतील तरच π/2, नाहीतर काय घ्यायचा, 1 घ्यायचा. त्याच्या पुढं बघा आय प्लस आय 2i, इकडं 2 पाय. आता आतमध्ये 7 मधून 1 गेल्यावर 6 4 आणि नंतर 2, 4 मधून 1 गेल्यानंतर 3 आणि इकडं काय येणार 1 अपॉन 11 11 मधून 2 गेले 9 7 5 3 2 आणि 1 राहणार. सॉरी 3 नंतर डायरेक्ट 1 राहील. 11 मधून 8 गेल्यानंतर 3 आणि 11 मधून 10 गेल्यानंतर 1. मग बघा हा 3 इथं कॅन्सल. नंतर आणखीन भाग जातोय का, इथं 3 2 6 3 3 9 नंतर नाही जात आहे. हा 2 पण या 2ला कॅन्सल. इथं आय इज इक्वल टू हे पाय इंटू बघा 4 2 8 8 2 16. खाली काय येत आहे बघा मल्टिप्लिकेशन 11 3 33 इंटू हा 7 7 3 21 4 2 7 3 21 आणि 2 23. पुन्हा मल्टिप्लिकेशन कितीचं येणार 5चं, बरोबर. बघा बरं 5 × 1 5 5 × 3 15 ह्याच्याला 1 5 × 2 10 आणि 1 11. म्हणजे हे किती आलं 11 55. म्हणजेच बघा आय इज इक्वल टू 16 पाय अपॉन 1155. हे झालं तुमचं आन्सर. भरपूर वेळेस विचारलेलं एक्झाम्पल आहे, त्यामुळे ह्या एक्झाम्पलकडे दुर्लक्ष करू नका, व्यवस्थित लिहून घ्या. पाय मायनस एक्स. आता असे अनेक एक्झाम्पल असतील, ह्याच्यात व्हॅल्यू चेंज होऊ शकते. व्हॅल्यू काय चेंज होणार बघा, इथं फक्त आकडे बदलणार. कुठले, पॉवरचे.
तेवढे जरी वेगवेगळं आलं तरी तुम्हाला समजायला पाहिजे. इथं 7 6, इकडं 3 आलं, इकडं 10 येईल, इकडं 4 येईल, काही बदल एवढंच बदलत, पण बाकीची सगळी सिस्टीम काय रे सेम. फक्त बदलायचं तुम्हाला एवढंच कॅल्क्युलेशन. आलं लक्षात? त्यावेळेस फक्त तेवढं समजून घ्या आणि ते सोडवा. आलं लक्षात? पुन्हा व्हिडिओ स्टॉप करा, लिहून घ्या. हे महत्वाचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. याच्यानंतर बघा, याच्यानंतरचं पुन्हा पुटिंग करावं लागतं. तुम्ही 11वी 12वी मध्ये शिकलेला आहे इंटिग्रेशन मध्ये, 12वी मध्ये तरी होतच. तिथं लिमिट दिलेलं आहे तुम्हाला 0 to 1 x⁸ आणि खाली रूट मध्ये 1 - x² × dx दिलेलं आहे. कायम लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये तुम्हाला पुटिंग करताना जर इथं 1 - x² आलं, कायम विसरायचंच नाही. 1 - x² असेल किंवा 1 - t² असेल, जे कोणी येईल ह्याच्या एक्सच्या किंवा टीच्या जागेवरती काय करायचं, साइन थिटा पुट करायचं. का तर आपल्याकडे 1 - sin² चा फॉर्म्युला असतो, तो येतो cos², म्हणून इथं पुटिंग कायम तेच करायचं. आणि जर आपल्याकडे 1 + x² किंवा 1 + t² असं प्लस स्क्वेअर वाली टर्म आली तर त्या एक्स किंवा टीच्या जागेवर टॅन थिटा पुट करायचं. का असं करायचं, तर इथं 1 + टॅनची व्हॅल्यू, ह्याची व्हॅल्यू टी टॅन घेतली, त्याचा स्क्वेअर केला तर 1 + tan² ची व्हॅल्यू काय येणार, sec² थिटा येते. म्हणून इथं पुटिंग हे करायचं. मग आता ह्याच्यामध्ये काय आलंय, 1 - x² आलंय, म्हणून मी इथं काय करणार, पुटिंग करणार. काय घेणार, एक्सची व्हॅल्यू साइन थिटा, मायनस आहे म्हणून साइन थिटा. मग आता dx ची व्हॅल्यू, ह्याचा एक्सचं डेरिव्हेटिव्ह dx, साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा, आणि थिटाचं इंटू मध्ये काढायला विसरायचं नाही d थिटा. बरं, हे लिमिट कोणाचं आहे, ते एक्सचं लिमिट आहे. आता व्हॅल्यू कशामध्ये येणार आहे, थिटामध्ये येणार आहे. मग एक्सची व्हॅल्यू आपल्याला चेंज करावी लागेल. कशी चेंज करणार, मी लिमिट पण चेंज करणार. हे बऱ्याच जणांना लिमिट चेंज करता येत नाही. कसं करायचं बघा, x = sin थिटा घेणार. करायचं काय, दिलेली व्हॅल्यू घ्यायची. इथं एक्सची व्हॅल्यू खाली की लोअरला किती घेतली, 0. एक्सच्या जागेवर 0 टाकायचा, साइन थिटा घ्यायचा. साइन कोणाची व्हॅल्यू 0 असती, तर साइन थिटा 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 0 येते. हे झालं लोअर लिमिट 0च मिळालं. नंतर दुसऱ्या वेळेस वरती एक्सची व्हॅल्यू किती दिली, 1 दिली. 1 = इथं साइन थिटा येईल. साइन कोणाची व्हॅल्यू 1 असती, तर π/2 ची व्हॅल्यू काय असती, 1 असते. मग हे नवीन लिमिट भेटलं आपल्याला 0 to π/2. मग मी सगळं पुटिंग करतो बघा बरं. इथं लोअर लिमिट 0, वरचं π/2 मिळालं. एक्सची व्हॅल्यू मी घेतली साइन थिटा, मग इथं साइनची पॉवर 8 आहे, इथं पण पॉवर 8 येणार. एक्सची पॉवर 8 आहे, साइनची पॉवर 8. खाली पण बघा रूट मध्ये काय येत आहे, 1 - एक्सची व्हॅल्यू काय घेतली, साइन थिटा, त्याचा स्क्वेअर sin² थिटा d थिटा. मग बघा इथं पुन्हा 0 to π/2, इथं पुटिंग करायचं राहिलं. dx ची व्हॅल्यू काय आहे, हा पूर्ण cos थिटा आहे, d थिटा आहे. मग आता बघा sin⁸ थिटा, 1 - sin² म्हणजे काय येतं रे, cos² थिटा येत आहे. इकडं cos थिटा आहे, d थिटा. मग आता सिम्प्लिफाय करताना पुन्हा बघा 0 to π/2, वरती sin⁸ थिटा, cos² चं स्क्वेअर रूट काढल्यानंतर cos थिटा इंटू इकडं cos थिटा d थिटा. ह्यातला कॉसला कॉस कॅन्सल झालं. शिल्लक काय राहिलं, 0 to π/2 sin⁸ थिटा इंटू d थिटा. आता ह्याचं सोडवायला आपण शिकलोय फॉर्म्युला, त्यासाठीच तर अगोदर एवढी बडबड केली. त्यासाठी हा फॉर्म्युला सोडवण्यासाठी. मग ह्याचं काय येणार रे बघा, 8 - 1, 8 - 3, 8 - 5 आणि 8 - 7. आता 8 - 9 होणार नाही. खाली पुन्हा 8 तसंच लिहा, 8 - 2, 8 - 4, 8 - 6 आणि इथं 8 - 8 होणार नाही. आता ही पॉवर कशी रे, ऑड का इव्हन, इव्हन. मग काय करायचं, शेजारी π/2 घ्यायचं. सिम्प्लिफाय बघा, 8 मधून 1 गेल्यावर 7, 8 मधून 3 गेल्यावर 5, नंतर ऑड आलं ना वरती, ते सिक्वेन्स ना ऑड येतात, 7 5 3 नंतर 1 येणार. त्याच्या खाली बघा 8, आता ऑड इव्हन मायनस आहेत, म्हणजे किती राहिलं, पहिल्यांदा 6, पुन्हा 4 राहतं, नंतर 2 राहतं, आणि इंटू इकडे π/2. पुन्हा बघा 3 × 3, 3 × 2 = 6, नंतर काय येत आहे 7 × 35 इंटू π अपॉन 8 × 2 = 16, 16 × 64, गुणुले 2 × 128, गुणुले 2 256. हे झालं तुमचं पुढचं आन्सर. हे पण विचारलेलं एक्झाम्पल आहे. जे महत्त्वाचे, जे गरजेचे ते सगळे एक्झाम्पल मी घेतोय. ठीक आहे. त्याच्यानंतरचं बघा एक राहिलेलं आहे, तेवढं एक घेतो, छोटासाच व्हिडिओ होईल. म्हणजे ह्याला लक्षात, स्टॉप करा आणि लिहून घ्या. आता बघा पुढचं जे मी दुसरं पुटिंग सांगितलंय त्याच्या आधारावरती एक्झाम्पल आहे. I = इथं 0 to ∞, काय वरती t⁴ आहे
अपॉन खाली 1 + t² त्याचा क्यूब आहे आणि इकडे dt आहे, t दिलेला आहे, t मध्ये येईन. ओके. आता याच्यामध्ये बघा पुन्हा 1 + t² आलं की मी सांगितलं टी ची व्हॅल्यू काय करायची, पुट करायची tan थिटा. tan थिटाचं मग इथं टीचं डेरिव्हेटिव्ह dt, टॅनचं डेरिव्हेटिव्ह sec² थिटा, थिटाचं d थिटा. आता लिमिट पण बदलावं लागेल आपल्याला. टी ची व्हॅल्यू आपण tan थिटा घेतली, मग पहिल्यांदा बघा लोअरला टी ची व्हॅल्यू किती रे 0, इथं 0 टाका म्हणजे tan थिटा येईल. आणि मग थिटाची व्हॅल्यू काय येणार, tan कोणाची व्हॅल्यू 0 असती तर 0 ची व्हॅल्यू 0 असती. सोपं आहे, 0 to π/2 येतं, काही नाही कळलं तरी लिहून टाकायचं. दुसरं काय इन्फिनिटी, इथं इन्फिनिटी tan थिटा, tan थिटा मध्ये कोणाची व्हॅल्यू इन्फिनिटी येते तर 90 डिग्री असेल तरच इन्फिनिटी येतं, म्हणून थिटाची व्हॅल्यू π/2 आणि हेच येतं 100% 0 to π/2. मग बघा नवीन व्हॅल्यू टाकतो, नवीन लिमिट टाकतो त्याचं, हे 0 to π/2 नवीन लिमिट. टी ची व्हॅल्यू आपण घेतली tan थिटा, त्याचा स्क्वेअर, त्याची पॉवर 4 आहे, याची पॉवर 4 आपण 1 + t ची व्हॅल्यू tan थिटा, त्याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर आणि ह्याच्या ब्रॅकेटचं काय आहे क्यूब आहे. नंतर dt ची व्हॅल्यू पण इथं काढलेली, ते काय आहे sec² थिटा इंटू d थिटा. सिम्प्लिफाय करा. हां tan⁴ थिटा, 1 + tan² म्हणजे काय रे sec² थिटा आणि त्याचा काय आहे क्यूब इंटू इकडं sec² थिटा इंटू d थिटा. आता बघा बरेच जण काय करतात, हे 3 + 2 5 करतात, 5 होत नाही, त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं म्हणून वरती हा tan⁴ थिटा आहे. आता खाली हा sec² किती झाले 6 थिटा, इकडं काय आहे sec² थिटा d थिटा. 6 मधले 2 कॅन्सल झाले, 4 जाग्यावरती राहिले, वरती tan⁴ आहे, खाली sec⁴ आहे. आता ह्याला टॅनचा आणि सेकचा आपल्याकडे फॉर्म्युला नाही, बरोबर आहे. कोणाचा फॉर्म्युला आहे sin cosचा आहे, मग ह्या दोघांना sin cos मध्ये कन्वर्ट करा. मग टॅनचं बघा रे sin⁴ थिटा अपॉन cos⁴ थिटा, त्याच्या भागा करा sec⁴ थिटा म्हणजे 1 अपॉन काय येणार cos⁴ थिटा इंटू d थिटा. डिवाइडच्या कॉसला कॉस कॅन्सल. बघा बरं आता किती सोपं राहिलं, काय राहिलं रे sin⁴ थिटा राहिलं. आता ह्याचं आपण शिकलोय की कसं रे 4 - 1 4 - 3 खाली काय घेणार 4 4 - 2. आता 4 - 4 होणार नाही, इव्हन आहे म्हणून π/2 म्हणजे इथं 3 राहिलं, इकडे 1 राहिलं, शेजारी पाय, खाली 4 आहे, इथं 2 राहिलं, शेजारी 2 म्हणजेच वरती किती आलं 3π, खाली 4 2 8 8 2 16 झालं उत्तर. महत्वाचं एक्झाम्पल आहे, आलं लक्षात. तुम्ही बघा डिकोडमध्ये बघा, बुक्समध्ये बघा, तुम्हाला हे 5च्या वेळेस इथून मागे विचारलेलं दिसेल. अशा पद्धतीचे हे 4 एक्झाम्पल घेतले आणि सोबत सगळे फॉर्म्युले सांगितले. या पद्धतीचं आपलं हे लेक्चर नंबर 2 असेल. जेवढे तुमच्या ओळखीचे मित्र कंपनी आहेत त्या सगळ्यांना पाठवा, प्रत्येकापर्यंत हे पोचलं पाहिजे, कारण M2 एकदा बॅकला राहिलं तर सुटत नाही, हे कोणी पण तुम्हाला सिनियर सांगतील. त्यामुळं आजच वेळ आहे, व्यवस्थित होत आहे. सगळे एक्झाम्पल हे तरी सोपे आहेत, आणखीन अवघड पुढच्या लेक्चरमध्ये येईल, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. याच्यातले काय एक्झाम्पल राहिलेले आहेत ते पण पुढच्या लेक्चरमध्ये घेईल. आजच्या लेक्चरमध्ये मी इथं थांबतोय. आपल्याला कसा वाटला व्हिडिओ तो तुम्ही कमेंटमध्ये किंवा मला पर्सनली मेसेज करून नक्की पाठवा. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.